मला तोंड कोणीच उघडायला लावू नका. आणि मी तर उघडलं तोंड तर विचारेल पाणीपट्टी जीबीनी करायची. मग पाणीपट्टी वाढ झाली त्यावेळी आमदार कोण होता तुमचा? त्यावेळी बॉडी होती का? त्यावेळी तुम्ही काय करत होते? मग त्याच्यामुळे ही लोकांशी चर्चा करण्याकरता मीटिंग असते, एवढं सगळ्यांनी लक्षात ठेवा. एका ईएचव्ही स्टेशन आणि हॉस्पिटल बद्दल फक्त एकच मिनिट बोलतो. ईएचव्ही स्टेशन परिस्थिती सांगतो. कामं अंतिम टप्प्यात आहे, डिसेंबर पर्यंत. हे जे चिखलडोंगरीचं आहे, जागेमध्ये जागा हँडओव्हर झालेली, परत गेली, तिथे कोस्टल रोड आला, तिथे मेट्रो आली, या सगळ्यामुळे ती जागा परत बदलली आणि अंतिम काम तिथे चालू झालंय. ईएचव्हीचं आहे. 2 विरार ईस्टला आणि 1 सुरक्षा स्मार्ट सिटीमध्ये आणखीन ईएचव्ही बनते. आचोळे हॉस्पिटलची जागा राज्य सरकारने कॅबिनेट मंत्री निर्णय घेऊन 22 कोटीची जागा, त्यामध्ये माझ्या नावाचे उल्लेख आहे की माननीय आमदार राजा नाईक यांच्या विनंतीवरून ही 22 कोटीची जागा वसई विरार महापालिकेला विनामूल्य देण्यात असा जीआरई आहे तो. असं म्हणजे हॉस्पिटलच्या जागेची स्थिती त्या अगोदर ती जागा कोर्टाच्या नावावर होती. कोर्टाकडून पीडब्ल्यूडी राज्य सरकारकडून महापालिकेला अशा प्रकारे ती वर्ग झाली. त्यामुळे ईएचव्हीचं आणि हे झालं कोर्टाच्या नावावर होती. कोर्टाला तहसीलदार कचेरी, प्रांत ऑफिस सगळं दिलं. हायकोर्टाच्या जज इकडे मला प्रश्न विचारला गेला किंवा प्रश्न उपस्थित केला तर त्याची उत्तरं माझ्याकडे तयार आहेत, तुम्ही पण तयार राहा. तर ते तहसीलदार कचेरी, प्रांत ऑफिस कोर्टाला वर्ग केल्यावर कोर्टाने त्याच्यावरचा अधिकार सोडला. हायकोर्टाच्या कोणत्या तरी महिला माननीय न्यायाधीश होत्या, त्या आलेल्या आणि त्यांनी त्यावेळी नोंदवायला सांगितलेलं. लांब बोलू नका. ईएचव्ही स्टेशन चिखलडोंगरीचं रस्त्यामध्ये गेलं, कामटचं लवकर. तुमच्या कारकिर्दीत काय चालू झालंय तेवढं सांगा ना. तुमच्या कारकिर्दीत काय पास झालाय तेवढं सांगा, बाकी काय सांगतो. हे सगळं आमच्या कारकिर्दीत राजेश पाटील, क्षितिज ठाकूर, हितेंद्र ठाकूर MMRDAची कामं 24 ला पास करून घेतलेली. आज चुकून अज्जू पाटील तुमच्याकडे आहे का पत्र? हा, त्या पत्रावरची रिमार्क आणि हे सगळं त्यावेळी पास झालेले. उगीच कोणीही एक तर ही मीटिंग लोकांचं ऐकण्याकरता असते, मध्येच खुमखुमी येते कोणाला तरी भाषण करायची आणि मग आम्हाला उत्तर द्यायला लागतात. ज्याला खुमखुमी आहे ना त्याने घ्यावं माईक आणि नंतर उत्तर द्यायला मी बसलेला आहे. इकडे टाकण्याचं 900 किलोमीटरच्या लाईनचं काम चालू आहे. आपल्या ओव्हरहेड टँक्स बांधण्याचं काम चालू आहे आणि हे साधारण या 1 वर्षामध्ये पूर्ण होईल. आणि ज्यावेळी पूर्ण होईल त्यावेळी त्या टाक्यांमध्ये, त्या विभागामध्ये जसं रात्री अजूबाई महापौर महोदय उत्तर देताना असं द्या का तुमचं किती MLD पाणी पुरवठा करू शकतात आणि तेवढा पाणी पुरवठा रोजचा होतो का? मग तो 1 दिवसाआड होत असेल अर्ध्या विभागात आणि 1 दिवस अर्ध्या विभागात. कळलं? पाणी 100% डिस्ट्रीब्युट केलं जाते, बरोबर आहे. दुसरं 4-4 दिवस लाईट नव्हती. माझ्या कारकिर्दीत कधी असं झालेलं नव्हतं असं मला वाटते. मला माहित नाही. 4 न 5 दिवस लाईट नव्हती हे माझ्या कारकिर्दीत कधी झालं नव्हतं. माझ्या कारकिर्दीत पास झालेली आजचे मुख्यमंत्री, तेव्हाचे एनर्जी मंत्री, ह्यांच्याकडून पास केलेली सबस्टेशन
ते विरार मारंबळचं असेल, ते कामणचं असेल, ते चिंचोटीचं असेल, ते विरार ईस्टचं असेल, त्याच्या प्रोग्रेस काय झालं? MMRDची 2024ला हे जे 7 ब्रिजेस, 4 ओव्हर ब्रिजेस वगैरे वगैरे पास करून घेतलेली, त्याचं गेल्या 2 वर्षात काय झालं? हे मी सगळ्या गोष्टी 24च्या बोलतोय. आजपासून 3 वर्षापूर्वी इकडे मला तोंड कोणीच उघडायला लावू नका, मला तोंड कोणीच उघडायला लावू नका. आणि मी तर उघडलं तोंड तर विचारेल पाणीपट्टी जीबीनी करायची. मग पाणीपट्टी वाढ झाली त्यावेळी आमदार कोणच आहे तुमचा? त्यावेळी बॉडी होती का? त्यावेळी तुम्ही काय करत होते? मग त्याच्यामुळे ही लोकांशी चर्चा करण्याकरता मीटिंग असते, एवढं सगळ्यांनी लक्षात ठेवा. आम्ही सर्वजण उभे आहेत, गरीब गरजू श्रीमंत सगळे. आज ज्या झोपडपट्ट्या, मी आज सगळेच विषय बोलणार आहे, कारण खूप आज मला अतिशय मी चिडलेली आहे. आज मी 15 ऑगस्टची एवढ्या आतुरतेने वाट बघत होती की आज मला बोलायलाच हवं. अर्नाळ्याला वगैरे सगळ्या झोपडपट्ट्या तोडण्यात आल्या. त्यावेळेला जेव्हा तुम्हाला गरज असते त्यावेळेला तुम्ही मतं मागता. आप्पा ना कोणाच्या दारात कधी गेलेच नाही मतं मागण्यासाठी. त्यांना आमचं कार्य आपण थांबून दिलेलं आहे. आज लहान मुलांना सुद्धा आज जे काही होत आहे, आपल्या इकडे जे काही वाईट सगळी कृत्य होत आहे, हे आप्पा असताना कधी झालीच नाही. मुलींना कधी कसला त्रास झालाच नाही. प्लस आपला जो 1 नंबरचा प्लॅटफॉर्म आहे तिकडे सर्वसाधारण लेडीज लोक, म्हणजे ज्या महिला लेट येतात 10-11 वाजता वगैरे, पण जेव्हा गाडी प्लॅटफॉर्मला लागते त्यावेळेला तिकडे पण आपल्याला सहकार्यासाठी पोलीस यंत्रणा पाहिजे. कारण तिकडे लेडीज वगैरे उतरतात, तिकडे चौरस दांड्या मागचे वगैरे तोडण्यात आलं नगरपालिकेची जागा सांगून. तर मग आज तिकडे जेव्हा तोडायला आले, आता जेव्हा आले तेव्हा म्हणतात आम्ही जेव्हा न्याय मागायला गेलो की सुका मच्छी मार्केट बांधलेलं पाहिजे. तर ते अजूबाई आवाज येतो का? हा, अजूबाई तुम्ही ऐकतो महोदय, तुम्ही दोघंही, विनंती आहे माझी, ती आणि तिच्या बरोबर असणारे कोण जे असतील, मी तुला ओळखत नाही, मी तुला ओळखत नाही बाबा, पण ती जी काय बोलते पोटतिडकीने बोलते, त्यात जी होईल ती मदत करा. आणि आयुक्त साहेब कृपया कोणाचा अपमान होणार नाही एवढं बघा, आपल्या लोकांना सांगा कोणाचा अपमान नाही झाला पाहिजे. ते किती इथे फेरीवाला असला का माझ्यासारखा करोडपती असला, अपमान होणार नाही एवढं काळजी घ्या. आणि वसई तालुक्याचं अतिशय सुदैव आहे का 3 वर्षानंतर कार्यक्षम लोकांनी अजून काय केलं नाही. एक दुसरी विनंती, जसं तुम्ही पाणीचा भाववाढचा विषय केला तसं MSCB ची बिलं कोणीही इकडे सांगायचं हे स्मार्ट मीटर कोणाचे आहेत मला माहिती नाही. कोणाचे आहेत स्मार्ट मीटर? तुम्हाला माहिती असतील. स्मार्ट मीटर नाही, मला माहिती नाही. मेरे तो खाली दोही चपून ते जसं पाणी पुरवठ्यावर आपण बोलतात तसं स्मार्ट मीटर आपल्या तालुक्यातून बॅन झाले पाहिजेत. सगळ्यांना जुने मीटर आणि जुने दिवस आपलं चांगले वाटत होते. ते मीटरवर पण जरा तुम्ही दखल घ्या त्याच्यामध्ये की जुने मीटरच चांगले होते. जिकडे 200-300 रुपये बिल यायची तिकडे 1000-1200 कमीत कमी. आणि ते चाळीमध्ये जिकडे एसी नाही ना फ्रीज नाही तशा ठिकाणी जर 1200-1500 रुपये बिल येत असतील, सामान्य मिडल क्लास फॅमिलीमध्ये जिकडे 1,500 यायचं तिकडे 8-9 हजार रुपये बिल येतात. तर माझी आमदार साहेबांना विनंती ही पण राहील की ते मीटरचं पण डिझेल पेट्रोल आपला पेट्रोल पंप आहे त्याच्यामध्ये पण ज्या पद्धतीने वाढ चाललेली आहे. बाजूला आपले पंतप्रधान बोलतात की डिझेल वापरू नका, पेट्रोल वापरू नका. परत ते काय कुठलं आहे ते मिक्सिंग 20%
त्याच्यावर पण आपण मला वाटते सगळ्यांनी म्हणजे विरोधी पक्ष असतील, महापालिकेचे इथले लोकप्रतिनिधी असतील, आपल्या सगळ्यांनी मिळून आवाज उचलला पाहिजे असं सामान्य माणसाची मागणी आहे. ते सगळेच विषय मला वाटते, पाणीचं दरवाढ असेल, पेट्रोलचं दरवाढ असेल, डिझेलचं दरवाढ असेल, हे MSCBचं लाईटचं असेल, गॅस सिलेंडरचं मला वाटतं डबल झालंय गेल्या 12 वर्षामध्ये. तर जे तुम्ही महिलांचा उल्लेख केला तर हे सगळेच विषय मला वाटते आपण सगळ्यांनी चर्चा झाली. विशेषतः हॉस्पिटलच्या संदर्भात या डायसवर बसलेल्या फक्त एकाच व्यक्तीला माहिती असेल आणि आयुक्त आणि महापौर आणि या संपूर्ण महापालिका प्रशासनाला काहीच माहिती नसेल तर हे खरं म्हणजे दुर्दैवाचं आहे. कारण हा जर प्रोजेक्ट राबवायचा असेल तर तो प्रशासनाने राबवायचा आणि मग प्रशासनातल्या एखाद्याही व्यक्तीला या संदर्भातली माहिती नसेल तर प्रशासनाने याच्यावरती विचार करायला पाहिजे की आम्ही तुम्हाला हा प्रोजेक्ट राबवायचा आणि तुम्हाला काहीच माहिती नाहीये, तुम्ही हॉस्पिटल कशा पद्धतीने तयार करणार, हा पहिला प्रश्न आहे. आणि नंतर विजेच्या संदर्भातले विषय झाले. राज्य सरकार देवेंद्रजींनी पहिल्यांदाच सांगितलेलं, सभागृहात सांगितलं की आपण जे काही इन्स्टॉलेशन आहे ते आपण पाणी पातळीच्या म्हणजे पूर पातळीच्या वरती आणण्यासाठी डीपी प्लॅन तयार होतोय. अनेक प्रोजेक्ट आमदार राजन नाईक साहेब असतील, स्नेहा दुबेताई असतील, हे सगळे काय म्हणतात की त्याचा पाठपुरावा करतायत. सायक्लोन रिलीफचा 163 कोटीचा प्रस्तावाचा विषय झाला. पहिल्यांदा जो प्रस्ताव आला त्यावेळेला तो पालघर कलेक्टर ऑफिसने स्वतःकडे घेऊन गेले पालघरला. दुसऱ्या वेळेला आता पाठपुराव्यानंतर राज्य सरकार त्याला आणि केंद्र सरकार तो निधी देतोय. त्यामुळे हे जे सगळे प्रस्ताव आहेत, पाण्याचा विषय झाला, पाणी पुरवठ्याचा विषय झाला, सभागृहात आम्ही सांगितलेलं की या तालुक्यामध्ये असे अनेक कनेक्शन्स आहेत, म्हणजे हजारो कनेक्शन्स आहेत ज्याला बिलिंगच होत नाही. आणि बिलिंग होत नाही याचा अर्थ त्या माणसाला पैसे भरावे लागत नाहीत का, तर लागतात. तो चाळीतला असेल, इलिगल बिल्डिंग मधला असेल तर त्या ठिकाणचा एक व्यक्ती त्यांना महिन्याला काहीतरी वसूल करतो 100-150 रुपये आणि तो स्वतःच्या खिशात ठेवतो. आम्ही विरोधी पक्ष म्हणून या ठिकाणी एवढीच मागणी केलेली की हे सगळे जे हजारो कनेक्शन्स आहेत यांना पहिलं बिलिंग व्हायला पाहिजे. ते कमर्शियली पाणी वापरलं जातं, त्यांचं बिलिंग व्हायला पाहिजे. त्याच्यानंतर जी राहिलेली अमाऊंट आहे लिटर 20 रुपये, 7 रुपये 1000 लिटर पाणी देत होतो आपण. MMRDA आपल्याला भाव लावला आणि आज पण मला माहित नाही जो काय प्रशासकीय काळात झाला तो पाण्याचा खर्च काढण्याकरता, पॉप्युलर होण्याकरता भाषणं करणं. मी फक्त सांगतो MMRDची 2024ला केलेली पास केलेली कामं मुख्यमंत्र्यांच्या सहीनी, कमिशनर मुखर्जींच्या सहीनी, त्याचं काय झालं 3 वर्षात? जे काय सबस्टेशन केलेली त्याचं काय झालं? त्याचं पण उत्तर द्या ना जरा. आणि वेगवेगळे विषय जे आता चर्चेला गेलेले आहेत ते इथे जनरल बॉडीमध्ये आम्ही सर्वसाधारण सभेमध्ये आम्ही काही विषय चर्चेला घेणार आहोत आणि काही विषय देखील आहेत विकासाचे ते देखील घेणार आहोत. आतापर्यंत मायनसमध्ये बजेट होतं, परंतु हळूहळू आता गाडी रुळावर आलेली आहे. त्यामुळे आता येणारे स्टँडिंग मध्ये आणि महासभेमध्ये अनेक विषय या 2 महिन्यामध्ये येतील आणि पावसानंतर खरा विकासाचा जोड चालू होईल. आज या स्वातंत्र्य दिनी आपण सगळे आलात, चहा पानाचा लाभ घेतला, त्याबद्दल सगळ्यांचे मी आभार मानतो.